नमस्कार मंडळी, आज आम्ही खेळणार आहे क्रिकेट आमच्या सगळ्या जिवलग मित्रांसोबत. तर आमचे काही मित्र जरा कामाच्या निमित्ताने बाहेर गेले. तर माझ्यासोबत आहे बंटी. तर आम्ही लोक आता वीस करणार, 20 वर्सेस बंटी. चला तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला दिसले. इथे टॉस होत आहे बंटी आणि राजूच्या मध्ये. तर आपण टॉस करूया. मला पाहिजे गोलंदाजी. बॉलिंग का घेतली? बॉलिंग कारण की या ग्राउंडवर ना चेस करणं खूप सोपं जातं, म्हणून मी बॉलिंग घेतली. बाकी काही नाही रिझन. बॅटिंग भेटून तुला कसं वाटतंय? बॅटिंग भेटून आता टॉस तर हारलेला आहे मी, आणि समोरचा अपोनंट पण आता डेंजर आहे, त्याच्यामुळे बघू. लेट्स प्ले. बॅटिंगला उतरलेला आहे बंटी आणि बॉलिंगला उतरला आहे राजू. तर आपण बघूया आणि यांच्यासोबत आता कसा वर्सेस होत आहे. तर आपण सुरू करूया मॅच. तर हा पहिला बॉल राजू फेकत आहे आणि हा होता चौका, आडला गेला. आणि हा चौका आडला गेला. तर हा दुसऱ्या बॉलमध्ये कव्हर ड्राईव्ह केलाय बंटीने. आणि आता हा तिसरा बॉल राजूचा. हा मारायचा प्रयत्न होता पण धाव एक पण नाही काढलेला आहे. 3 बॉल 0 रन. आणि हा चौथा बॉल राजूचा. हा पण मारलेला पण आता धाव काढलेला आहे 1. तर झाले आहेत 4 बॉल 1 रन. 1 ओव्हरच्या मॅच मध्ये 4 बॉल 1 रन झाले प्राप्त होतात. हा मारला चौका. हा पहिला चौका 5 बॉलामध्ये 5 रन. आणि हा लास्ट बॉल हा उडवायचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे बॉल अटकून त्यांना रन भेटले. गल्ली क्रिकेट असं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 7 रन आलेले आहेत. आणि आता ही दुसरी ओव्हर आहे राजू कडून. आणि ही दुसरी ओव्हर राजूचा पहिला बॉल आहे बॉडीला. तर हा राजूचा पहिला बॉल जातोय. हा पहिला बॉल राजूने फेकला आहे. हा मारायचा प्रयत्न केला आणि 1 धाव काढलेला आहे. अशा प्रकारे 1 बॉल 8 रन झालेले आहेत. पहिल्या बॉल मध्ये 7 होते आणि आता 8 होते. तर थोडंसं भांडणच्या नंतर परत दुसरा बॉल हा गेलेला आहे. अशा प्रकारे यांनी 6 मारलेला आहे आणि झालेले आहेत 14 रन. हा राजूचा तिसरा बॉल. हा मारायचा प्रयत्न केला आणि 1 धाव काढला आणि झाले 15 रन. 3 बॉल 15. तर राजू आता चौथा बॉल फेकत आहे. हा गेला आहे 6. मोजमाप 24 झाली 21 रन. आणि हा पाचवा बॉल त्याने मारायचा प्रयत्न केला आणि 1 पण धाव नाही आला. हा शेवटचा बॉल आहे या पूर्ण मॅचचा. आणि बघूया हा पण मारायचा प्रयत्न केला आणि 1 धाव काढलेला आहे. अशा प्रकारे 22 रनचा टार्गेट 23 रनचा टार्गेट आहे राजूला. तुला एवढे रन करून तुला कसं वाटतंय? बरं वाटतंय. बघू आता तू जिंकशील की नाही? जिंकेल. बघू आता. लेट्स प्ले बघूया आपण. बॅटिंग तर केलेली आहे. 2 ओव्हरमध्ये त्याला पाहिजे 23. बघूया आपण. आहे समोर सगळा प्लेअर आहे खेळणारा, तरी पण प्रयत्न राहील जिंकायचा. 23 रनचा टार्गेट दिला तर तुला कसं वाटतंय? तू करू शकतोस की नाही? आता करू पण जिंकतो, नाही पण करू शकतो. पण माझा प्रयत्न असेल की हा टार्गेट चेस करून जिंकायचा. ओके, तर आता आपण बघूया मॅच मध्ये काय होतंय. मी फुल माझा प्रयत्न देणार आहे हा टार्गेट चेस व्हायचा. तर आता बघू. आता या मॅचला आणि दुसऱ्या अँगलने हा पहिलाच बॉल होता तो 4 गेला आहे राजूने मारलेला आहे 4. हा दुसरा बॉल बंटीचा. हा आउट आहे. आज एकच विकेट होती. तर अंपायर सोबत बोलून झालं तर 2 विकेटची मॅच होती. आणि हा बॉल आहे. हा तिसरा बॉल होता. 1 धाव काढलेला आहे. रन झालेला आहे. अशा प्रकारे राजूचे. आणि हा 5वा बॉल हा होता धमाकेदार शॉट. हा 4 होता. 5 बॉल 9. आणि हा लास्ट बॉल एका ओव्हरचा. हा मारायचा प्रयत्न केला आणि 1 धाव काढला आहे. आता दुसऱ्या ओव्हरचा हा पहिला बॉल हा आहे 6. तर 1 बॉल आणि 16 रन झालेले आहेत. आणि आता हा दुसरा बॉल बंटी करून आणि हा दुसरा बॉल बंटी फेकत आहे. अशा प्रकारे हा चौका. 20 रन झालेले आहेत. फक्त 3 रन पाहिजे जिंकायला राजूला. आणि बघूया आता जिंकू शकतो की नाही. हा चौथा बॉल. हा 4 आणि
राजू जिंकलेला. जिंकू शकतोस. मला आधीपासूनच वाटलेलं जशा बॉल टाकत होता सगळे बॉल स्लॉटमध्ये फुलटॉस येत होते म्हणून मला आधीपासून वाटलेलं मी जिंकू शकतो आणि मी जिंकणारच होतो. आणि तुला जिंकून कसं वाटतं आता? एकदम चांगला वाटतंय जिंकून. मी खूप खुश झालो. असं कसं वाटतंय की तू हरलास ते? बॅटिंगमध्ये पण स्कोर झाला नाही एवढा, त्याच्यामुळे हारलो. आता जाऊ दे, नेक्स्ट मॅच तर काढायची काय करू.